दोन गोष्टी माझ्या विसरू नका. दररोज जेवण करताना आमच्या कास्तकाराला विसरू नका. नोटा किती कलरच्या निघू द्या, जेवायला चपातीन भाकरीच पाहिजे. ती फॅक्टरीत निर्माण होत नाही. गहू आणि ज्वारी निर्माण करण्याचे कारखाने नाही. तो आमचा कास्तकार घाम गाळून 12 महिने शेतीतून काढतोय. आणि थोडं संशोधन करा आप्पा, त्याचा 5 लोकांचा परिवार असेल, त्याला फक्त 10 क्विंटल लागतं वर्षाला. अरे मग 100 क्विंटल पिकवतो कशासाठी? हे 90 क्विंटल जनतेसाठी आहे. हे जनतेने विसरू नये, एवढं लक्षात. शेती परवडत नाही, मान्य आहे, पण शेतकऱ्याला नाही परवडली तरी त्या घाम गाळून खाणाऱ्या भाकरीमध्ये जो आनंद आहे तो राजाला नाही. आणि अजूनही इमानदार कडसाहेब, विज्ञान किती पुढे जाऊ द्या, मी नाव ठेवत नाही, पण फॅक्टरीमध्ये 1 किलो लोखंड घाला तरी वस्तू तयार होऊन बाहेर पडते ती 900 ग्रामची. हे नीट ऐका मी का सांगतो. किती विज्ञान पुढे गेलं आप्पा, तरी 100 ग्राम कट करूनच 900 ग्रामची वस्तू तुमच्या हातात मिळते. एकच इमानदार फॅक्टरी आहे, जमिनीत 1 दाना टाका, बिचारी 1000 दाणे वापस करते. एकच जगाच्या पाठीवर ही एकच इमानदार. म्हणून उत्तम शेती लक्षात घ्या. 2 वेळा जेवण करताना आमच्या भोळा बाबड्या शेतकऱ्याला विसरू नका. आणि रात्री झोपताना सीमेवरच्या लष्कराला विसरू नका. मी आता सुखानं झोपणार आहे, बिगर टेन्शन झोपणार आहे, आणि सकाळी हमखास जागा होणार आहे. काय कारण? आमच्या जवानाच्या खांद्यावर सीमेवर रात्रभर बंदूक आहे, म्हणून आमची झोप सुखाची आहे. म्हणून माझी विनंती आहे, दोन्ही वेळेला जेवताना आमच्या शेतकऱ्याचा विसर पडू देऊ नका, आणि रात्री झोपताना लष्कराला विसरू नका. विठ्ठल विठ्ठल.